गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ. मी निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा, माझे आई वडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत, भागीदार आहेत. आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी 6 वेळा निवडून आले. नाहीतर मला काय माझ्या याने काय मी निवडून नाही आलेली. माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे. आणि माझे घरातली लोक सगळे जाव धीर सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत, भाऊ बहीण माझे, म्हणून मी हे शक्य झालं मला 6 वेळा निवडून येऊन. तटकरे साहेब, आदिती ताई, अनिकेत भाई ही लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो. नाहीतर काय आपण 6 वेळा निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्यानी काय आले नसते. मी काय भाषण करत नाही, मला कामाची आवड आहे, मला भाषणाची आवड नाही. खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते. संतोष शिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढं 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 चाललोय. माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे, तुला जनतेने निवडून दिलेली आहे, तू घरात काहीही बघू नकोस, तू पहिला घरातून बाहेर जायचं, लोकांची कामं करायची. हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही. काय मिसेसनी नाश्ता द्यावं, चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही. काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही. सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होत, फक्त मला जेवणासाठी फोन येणार, काय तू काय खाल्लं का, हेच विचारलं. मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही. त्यांचं खूप मला सहकार्य आहे. मी म्हणजे जनतेचे पण आभार मानून तेवढे कमीच आहेत. आणि पेन शहरातले पण जनतेचे मी आभारी आहे. मला खूप खूप म्हणजे त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात. आणि पत्रकार बंधू तुम्ही पण हे आहात, खरोखर तुमचे पण आभार मानते मी. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कालपासून खूप वरिष्ठांचे फोन आले होते आपल्याला इथं. हो भेटायला आले होते, त्यामध्ये काय? हो, तटकरे साहेबांचा पहिला मी गेटच्या आतमध्ये पण नाही आले, गेटच्या बाहेरच होते, तेव्हा मला साहेबांचा फोन आला. वसुधा ताई अभिनंदन तुमचं. अनिकेत भाईचं आला, हे लोखंड्यांचं पण आलं, जिल्हा अध्यक्षांचं पण मला फोन आले, हे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर त्यांचं आलं, आपला अध्यक्ष दयानंद भगत त्यांचं पण मला फोन आला. आणि पूर्ण जनतेचे पूर्ण तालुक्यातून मला फोन आले, तालुक्यातून फोन आले. मला म्हणजे खरोखर मी एवढेच समजते, मी एवढे ज्याच्यातून असून मी भाग्यवान आहे का, तर एवढे लोकांचे मला फोन आले ना, एवढा लोकांचा माझ्यावर प्रेम आहे. खरोखर मी आभार मानणी तेवढे कमीच आहेत. आपण 6 वेळा निवडून आलात, आपण उपनगराध्यक्ष पण होतात. हो हो. कोणकोणती विकास कामं केलीत आणि यापुढे कोणकोणती विकास कामं तुम्हाला करायची? मी म्हणजे निवडून आल्यापासून हे आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी बांधली. रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची, ती आणली. लाईटची सोय नव्हती, ती केली. आता सगळी गटार रस्ते हे सगळे कामं मी केली, विकास कामं. आता शिवाजीनगर मध्ये पण पूर्ण मी रोड केलेत, शेड बांधले, पण साहेबांनी निधी देऊनच केले. तटकरे साहेबांचे उपकार आहेत. तटकरे साहेबांमुळेच मी ही कामं करू शकले. आता पुढची जी कामं आहेत, रिंग रोड आहे, रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे. तिथं सगळे खांबे उभे केलेत, आता पोल फक्त उभे करायचे आहेत, ती पण सोय झाली. शाळेचे तिथं हे केलंय, विसर्जन घाट बांधलंय, समाज मंदिर बांधलंय शिवाजीनगरला, हे सगळं मंदिर बांधलंय गणपतीचा, हे सगळं मी केलेलं आहे. ही माझ्या वार्डामध्ये कार्यक्रम असेल त्याच्यात मी पूर्ण घराघरात म्हणजे कोणाचाही कार्यक्रम असला तरी मी जातं. आणि माझ्या सहकार्याचं आपला वार्डातले लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. कुठल्याही कार्यक्रमासाठी मला बोलवतात. आणि ही सगळी मुलं आहेत आरपी नगरची, सगळे अगदी कुठलाही कार्यक्रम करायचा असला तरी काकू हे करायचं का, ते वार्डातून सगळे काय हे काकू ते करायचं का, आपल्याला हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं, हे सगळं विचारल्याशिवाय काम कुठलाही करत नाही. अगदी
शिवाजीनगर असू दे, RP नगर, ST कॉलनी, सुमन नगर, समर्थ नगर, हे सगळे रामवाडी भागच हा माझा आहे, असं काय हे नाही. आणि जे मला बिनविरोध दिली ती खरोखर माझे लोकांचा प्रेम होता माझ्यावरती, म्हणून त्यांचे प्रेमापोटी मी बिनविरोध झाले. मी आभार मानते सगळे जनतेचे. पूर्ण मी माझ्या रामवाडी भागामध्ये RP नगर, समर्थ नगर, सुतारवाडी हे सगळं परिसरातून माझ्या जनतेला मी आवाहन करते काय जे माझे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि द्याल अशी मला अपेक्षा आहे. तेच एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.